सीना नदीत तातडीने पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सिंचन भवनाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि मोहोळ तालुक्यातील पिके आणि पशुधन नदी कोरडी पडल्याने धोक्यात आली आहेत। अधिकाऱ्यांनी दिलेला सोमवारपर्यंत पाणी सोडण्याचा शब्द न पाळल्याने शेतकरी संतप्त झाले। मागील अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात आणि पावसाळ्यातही सीना नदी कोरडी राहते। जोपर्यंत पाणी सोडले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा शेतकऱ्यांनी इशारा दिला। यावेळी आंदोलकांनी अक्कलकोटला पाणी सोडलं जातं, दक्षिण सोलापूरसाठी पाणी सोडलं जात नसल्याचा आरोप केला। अधिकारी आणि आंदोलक यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली। बघा काय म्हणाले आंदोलक। निवेदन बापूसाहेबांनी महिन्यापूर्वी फोन केला होता, त्याच्यानंतर 8 दिवसांनी फोन झाला। मागच्या आठवडी 4 तारखेला आम्ही निवेदन दिलं, त्यांनी लेखी मला दिलं की 12 तारखेला पाणी सोडतो म्हणून। 12 तारखेला नाही सोडलं तर मी ह्याच्याविषयी उग्र आंदोलन करणार आहे असं मी सांगितलं पण होतं। आज 13 तारीख आहे, परत आंदोलनाला बसलं। आता जोपर्यंत यांनी कॅनलमधनं माधववाड्यातनं पाणी सोडत नाही, मला व्हिडिओ कॉलवर दाखवत नाही तोपर्यंत मी इथनं उठत नाही। माझी भूमिका एकच असणार आहे की शेतकऱ्यांना पिकाला असं, जनावराला प्यायला असं आणि माणसाला प्यायला पाणी प्राधान्याने दिलं पाहिजे। पिण्याचं प्राधान्याबरोबर जनावरांचं सुद्धा पिण्याच्या पाण्याची आणि जनावराला लागणारा चाऱ्याची सुद्धा म्हणजे पाण्यामुळेच सोय होत असते आणि त्याच्यामुळे शेतीला सुद्धा जेवढं आहे त्यातलं थोडं थोडं का होईना पण पाणी मिळालं पाहिजे, एवढीच भूमिका।